कर्क राशी ही राशीचक्रातील चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्प व अश्लेषा ही नक्षत्र मिळून ही रास बनते. आता फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू होतोय. कर्क राशीच्या लोकांना हा महिना करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवनाबाबत कसा असेल याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊयात. तुमच्या करिअरच्या क्षेत्रात खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम यश प्राप्त होईल आणि तुम्ही उत्तम नीती करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. प्रेम संबंधात चढ उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला विदेशात जाण्याची इच्छा आहे तर त्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना समस्यांसोबत यशही मिळू शकते. आपल्या मित्रांसोबत उत्तम सामंजस्य कायम ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध राहील. मासिक राशी भविष्यानुसार आपल्या करिअरमध्ये अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल. जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर पंचम भावाचा स्वामी मंगळ महाराज सप्तम भावात उच्च राशीमध्ये असून शुक्रासोबत विराजमान आहेत. त्यामुळे माहिती होते की तुम्ही आपल्या शिक्षणाला घेऊन दृढ प्रतिज्ञ राहाल, खूप मेहनत कराल आणि आपल्या शिक्षणाला उत्तम करण्याच्या दिशेत तुमचा प्रयत्न असेल. हा महिना कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने अनुकूल राहील. जर प्रेम संबंधांच्या दृष्टीने पाहायचे झाले तर या महिन्याची सुरुवात खूप चांगली राहील. सप्तम भावात उच्च होऊन मंगळ महाराज जे की तुमच्या पंचम भावाचा स्वामी आहेत तुमच्या प्रेम संबंधात नवीन ऊर्जा प्रदान करेल. तुम्ही आपल्या प्रेम संबंधांना वेगळ्या दिशेत नेण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. मार्च महिन्यात कर्क राशीच्या लोकांनी तुम्ही शनिवारी छाया दान केले पाहिजे. नमस्कार. करिअरच्या बाबतीत हा महिना महत्त्वपूर्ण आहे तर उत्तम यश देखील प्राप्त करू शकता. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिकोनाने अनुकूल असणार आहे. तसंच वैवाहिक जीवन देखील आनंदाने भरलेले राहील अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.